आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी आरक्षण आपण त्याच दिवशी फेटाळा देऊ शकतो। शेवटी सरकारला जनतेला भांडावंच लागणार ते त्या टोकाला जायचं ठरलं तर आमच्याकडे सुद्धा पुरावेसाठी ही तुमचा गैरसमज आहे तो तुम्ही काढून टाका। कारण आंदोलन हे 5 महिन्यापासून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण का आणि अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांचे करा। उद्या मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचायला सुरुवात केली म्हणून समजा हा मराठ्यांचा शब्द आहे, पण रोष मात्र अंगावर घेऊ नका। कारण आधी सूचना तुम्ही आपण त्याच दिवशी सांगितलं ना। मग शिंदे साहेब म्हणले ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्यांना कोणी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी आरक्षण आहे आपण त्याच दिवशी फेटाळा दिवशी। आणि अधिसूचना कशासाठी काढली? सगळ्या सोयऱ्यांसाठीच ना। फडणवीस साहेबांना माझी खरोखरची विनंती हे बघा, वैचारिक मतभेद ही वेगळा भाग, परंतु सरकार आहे शेवटी सरकारला जनतेला भांडावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय जनतेला मिळणार नाही। त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचं, कारण त्यांचे सुद्धा 2 मंत्री होते आणि त्यांचे 1 मंत्री तर 5 महिन्यापासून याच्यातच आहेत, म्हणजे जी रिअलिटी त्या टोकाला जायचं ठरलं तर आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत। जायचं ठरलं आलीच तशी वेळ तर मग त्याला नाविलाज आहे। सगळ्या सोयऱ्या ज्याच्या कुणबी नोंदी मिळाल्या नाहीत, म्हणजे विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतोय की ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत कुणबी त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून कायदा आणू, त्याची अंमलबजावणी करू, हे त्यांचे शब्द आहेत। त्यांचे सुद्धा त्याच्यात 2 मंत्री आहेत, तिघांनी 2-2 पाठिले होते, तिघाचे 2-2 अभ्यासक होते, तिघाचा हे 2-2 आमदार होते, एक्स्ट्रा पाठिलेले स्टेपने बरेच असे होते भोगाबा, इथं बसायला जागा नव्हती प्रत्येकाची, त्यांच्या समोर सगळ्या सोयऱ्यांचं ठरलेलं आहे। त्याच्यामुळं तुमचा जर तो गैरसमज असेल की कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देऊन ज्यांचे मिळाले नाही त्यांसाठी हा कायदा आहे, तर ते गैरसमज काढून टाका। आजपासून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागणार आहे, कारण ज्याच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी तो कायदा आहे। महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना त्या सगळ्या सोयऱ्याचा फायदा होणार आहे आणि ओबीसी बांधवांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे। त्याच्यामुळं तुम्हाला त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे। तुम्ही म्हणताल ज्याच्या नोंदी नाही त्यांसाठी हे आरक्षण आहे मराठ्यांसाठी, ही तुमचा गैरसमज आहे तो तुम्ही काढून टाका। कारण आंदोलन हे 5 महिन्यापासून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, कारण मराठी ओबीसीत आहेत त्याच्यासाठी लढाई, तो गैरसमज काढून टाका आणि अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांचे करा। उद्या मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचायला सुरुवात केली म्हणून समजा हा मराठ्यांचा शब्द आहे, पण रोष मात्र अंगावर घेऊ नका। कारण अधिसूचना तुम्ही काढलेली। लोकशाहीवरचा विश्वास उडवून बीजेपी सरकार हे हुकुमशाहीकडे संपूर्ण देशाला घेऊन चाललंय। हुकुमशाहीचा प्रभाव बीजेपी करू लागले देशामध्ये, त्याच्यामुळे त्यांना लोकांच्या मताची, लोकांच्या आवाजाची अजिबात किंमत नाही। त्यांनी अशाच प्रकारे वेगवेगळ्या राज्यामधले वेगवेगळे आंदोलन आरक्षणाची अशीच मोडीत काढले। त्यांना महाराष्ट्रातलं सुद्धा मान्य दादाचं आरक्षण मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, पण आमचं नाणं जे आहे का, हे नाणं आमचं 100 नंबरी खणखणीत नाणं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या बापाला ते मेचना झालं। आता तुम्ही पत्रकार आहे, तुमचे चॅनल फार म्हणजे फार वाढीचे चॅनल आहे, तुम्ही आज आमच्यासारख्या जनसामान्यांच्या प्रतिक्रिया घेता। तुम्ही आमच्या मराठा आंदोलनाचे मनोज दादा जरांगे यांच्या लाखाच्या सभा बघितल्या। आज प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्या 1-1 लाखाच्या सभा झाल्या। आज एक आमदार निवडून यायचा म्हणलं तर त्याला 30-40 हजार मतदान लागतं, पण आता पक्ष झाले 10, 2 राष्ट्रवादी, 2 सेना, 1 काँग्रेस, बीजेपी, मनसे, MIM, आता अपक्ष राहायचं कोणी काम नाही। ज्याला 5,000 बी मतदान पडल तो निवडून येतो। तर आमच्या एकट्या जरांगे पाटलाच्या ताकद आहे की 1-1 लाख तालुक्याला पब्लिक जमा करेल। खासदार हा 3 ते 4 लाखाला निवडून येतो। आमच्या जिल्ह्याच्या ज्या सभा झाल्या त्या 10 ते 20 लाखाच्या सभा झाल्या। तर आम्ही म्हणजे हे खुट्ट्या आहे का, फार मोठ्याला खुट्ट्या आहे, पण त्या ठोकायच्या कुठं हे आदेश फक्त मनोज जरांगे पाटील म्हणून म्हणलं आम्हाला आम्ही जे स्वतःच्या जीवाला त्रास करून मनोज दादांनी ह्या लढा उभारला, या खुट्ट्या ज्या आहे ना फार मोठमोठ्या खुट्ट्या आहे, यांना लक्ष द्याय ना। यांना मनोज दादांनी सांगितलं होतं, जसं आम्हाला ट्रोल केलं जात होतं की तुम्ही एवढे 200, 400 JCB घेऊन फिरता नाही का, तुम्हाला पैसे, तुम्हाला काय कमी आहे। आमचा समाज बांधव प्रत्येकाकडे ज्याच्याकडे JCB होते तो बिचारा आपल्या JCBतून त्या जरांगे पाटलावर फुलं उधळण्यासाठी
मी आजपर्यंत जेवढ्याही रॅल्या झाल्या किंवा जेवढे दौरे झाले सगळ्या दौऱ्यांमध्ये मी सोबत होतो मनोजदादाच्या. तर याची देही याची डोळा त्या व्यक्तीला फक्त पाहायची लोकांची इच्छा आहे. तर माझ्या जेसीबीतून त्यांच्यावर फुलं उधळते याच्यापेक्षा मोठं भाग्य काय. आणि आमचं मनोजदादाला हेच सांगणे, आज तुम्ही जीवाला त्रास करून घेताय. यांनी काय सांगितलं होतं, त्याच जेसीबीतून तुम्ही जे ट्रोल करताय त्याच जेसीबीतून तुमच्यावर गुलाल उधळू आणि 50 किलोमीटर पर्यंत गुलाल भरून ट्रकाच्या रांगात तुमच्यावर उधळू. हे तुम्हाला घेता आलं नाही. आता तुम्हाला सांगतो, आता आज मी माझ्या ऐकण्यात आलं की पुढच्या महिन्यात 5 तारखेला ही आचारसंहिता लावण्याचा यांचा डाव आहे. तुम्हाला एक सांगतो, येईनी जर 5 तारखेपर्यंत निर्णय नाही घेतला साहेब, सर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, 5 तारखेपर्यंत मग आचारसंहितेत यांना मनोजदादाला भेटता येणार नाही. आताही त्यांच्यात हिम्मत नाही, धमक नाहीये. ते कुणाला तरी अधिकाऱ्याला पाठवते. अधिकाऱ्यांच्या अशा प्रतिक्रिया आहे, साहेब आमचा राजीनामा घ्या पण आम्ही जरांगे पाटलाकडे जात नाही. का माहिती का, त्यांच्यात बी धमक नाही मनोज जरांगे पाटलाला बोलायची. आम्ही सोबत राहतो, आम्ही पाहतो, आम्ही सोबत असतो, तर आमच्यातही धमक नाही. त्या मनोज जरांगे पाटलाला स्वतःचे वडील कन्व्हिन्स करू शकत नाही, बायको करू शकत नाही, मुलगा नाही, कुणीच करू शकत नाही. त्यांना फक्त एकमेव कळतंय, सगळे सोयरेचा प्रश्न मराठा आरक्षण, सर्वसामान्याच्या चेहऱ्यावर जे भाव आहे ते हसू जे पाहिजे त्या हसूसाठी ते जगतात. आणि त्यांनी सांगितलेलं आहे, राजकारणाचा मला कुठलाही गंध नाही. त्यांना कोणत्या पत्रकारांनी विचारलं होतं राजकारणाचं, तर त्यांनी सांगितलं होतं आरक्षण भेटल्यावर मी हिमालयात जाईन. म्हणजे तुम्ही बघा, अहो आज तुम्ही एखादं आज हे सत्ताधारी जे पिल्ले जे वळवळ करते ना, हे सत्य पुढं करते. तुम्ही बघा, त्या व्यक्तीने जेव्हा अगोदर ते जिल्हाध्यक्ष होते काँग्रेसचे 2008-9ला, तर त्यावेळेला ते जेम्स लेनचं प्रकरण झालं होतं. त्यावेळेला त्या सरकारने दखल नाही घेतलं म्हणून त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. म्हणजे सत्ताधारी पक्षाचा राजीनामा देणारा एकमेव व्यक्ती. त्या दिवशी शपथ घेतली होती मी राजकारण करणार नाही. आणि तुम्ही बघितलं आजपर्यंत कुठलेही राजकारण केलं नाही आणि राजकारण ते करणार नाही. पण सर्वसामान्य भावना आमची अशी आहे, अरे आमचं जे ना आम्हाला भीक मागायचं काम पडतंय ना, तर आमचं जे ना आम्ही भीक मागायचं काम नाही. दादा जाऊ द्या, 4-6 महिने जातील, एकदा होऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी. त्याला आपलं सरकार आणू, दुसऱ्याच दिवशी मराठा आरक्षण फायनल, शेतकऱ्याला मोफत वीज, मोफत पाणी, सगळ्या सुविधा देऊ, शेतकरी कष्टकरी नोकऱ्या निर्माण करू. ही धमक आहे. कारण काय आहे, 0% भ्रष्टाचार राहील. मनोजदादा सारखं जर व्यक्ती असलं, आता ही आमची सर्वसामान्य मराठ्यांची भावना आहे. हे ऑफिशियल मनोजदादाचं असं कोणी समजू नाही, हे आमची भावना आहे की बा हे आपण भीक मागायचे धंदे किती दिवस करायचे. आता भीक मागा